नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत NCL फार्मासिस्ट वॅकन्सी 2026बद्दल संपूर्ण माहिती. किती जागा आहेत, पात्रता काय आहे, सिलेक्शन काय आहे आणि सिलेक्शन कसं होणार हे सगळं. ठीक आहे. जर तुम्ही D.Pharm किंवा B.Pharm केले असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही एक गोल्डन गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड NCL कडून नवीन भरती जाहीर झाली आहे. त्याच्यामध्ये फार्मसिस्ट जे आहे ॲज अ ट्रेनी T&S ग्रेड C, तर त्यासाठी एकूण जागा त्यांनी 4 रिलीज केलेल्या आहेत. ही पोस्ट पॅरामेडिकल स्टाफमध्ये येते आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट डेट बघू आपण. इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहेत. ऑनलाईन फॉर्म स्टार्ट होणार आहेत 9/4/2026ला आणि लास्ट डेट आहे 1/5/2026. ठीक आहे मित्रांनो, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, लगेच अर्ज करा. ठीक आहे. फार्मसिस्टसाठी जी पात्रता असणार आहे, फार्मसिस्टसाठी पात्रता असणार आहे बघा 10+2 विथ सायन्स. ठीक आहे. डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे D.Pharm. ओके. आणि PCI रजिस्ट्रेशन हे अनिवार्य असणार आहे. फार्मसी म्हणजेच रजिस्टर फार्मसिस्ट असणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन नसल्यास तुम्ही अप्लाय करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जे सॅलरी असणार आहे ह्याच्यामध्ये बेसिक पे जी असणार आहे ती बघा, बेसिक पे असणार आहे फार्मसिस्ट. हे बघा, फार्मसिस्ट आहे इथे, फार्मसिस्ट त्यासाठी बेसिक पे असणार आहे 47,330.25 पर मंथ. ठीक आहे. ह्याशिवाय DA प्लस अलाउन्स प्लस मेडिकल फॅसिलिटी म्हणजेच एकदम स्थिर आणि चांगली सरकारी नोकरी आहे. त्याच्यामध्ये 1 इयरचं तुमचं पहिले एक्सपिरियन्स असणार ॲज अ ट्रेनी म्हणून. ॲज अ ट्रेनी तुम्ही 1 इयर असणार. त्यानंतर तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघा, आफ्टर सक्सेसफुल completion of 1 year training, candidate will be regularized or placed in their respective cadre in a T&S ग्रेड C मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे एज लिमिट असणार आहे, मॅक्झिमम जे एज लिमिट आहे ते बघा 18 ते 30 इयर असणार आहे. त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन जे भेटणार आहे ते कॅटेगरीनुसार असं आहे. SC/ST मध्ये 5 वर्ष, OBCमध्ये 3 वर्ष, PWBDमध्ये 10 वर्ष, PWBD OBC नॉन क्रिमिनलसाठी 13 वर्ष, PWD SC/STसाठी 15 वर्ष. ठीक आहे. तर ह्या मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते पण बघून घेऊ. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे तर ती सिलेक्शन प्रोसेस पूर्णपणे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्टवर आधारित राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल मार्क्स 100 मार्काचा तो पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये 90 मिनिटाचं ड्युरेशन राहील आणि निगेटिव्ह मार्किंग ही राहणार नाही आहे. त्यामुळे एक चांगली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. जो पेपर पॅटर्न असणार आहे तो पेपर पॅटर्नमध्ये असणार आहे सेक्शन 2 असणार आहे, सेक्शन A आणि B. सेक्शन Aमध्ये असणार आहे बघा टेक्निकलमधले मतलब फार्मसिस्ट रिलेटेड जेवढे काही असतात टॉपिक्स त्याच्यामध्ये ते 70 मार्कापर्यंत ते येणार आहे. आणि सेक्शन Bमध्ये GK, जनरल नॉलेज, त्यानंतर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हे 30 मार्कापर्यंत तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर फार्मसिस्टचा जो सिलेबस आहे, फार्मसिस्टचा सिलेबस त्याने इथं दिलेला पण आहे. त्याच्यामध्ये बघा डोसेस फॉर्म असतील, त्यानंतर फार्माकोग्नोसी असतील, त्याच्यामध्ये CNS ड्रग, अँटीबायोटिक्स, त्यानंतर HAP ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर डिसीज, फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी पण विचारले जातात. ठीक आहे. हे बघा, हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी पण असतात. त्याच्यामध्ये अजून जनरल फार्मसी, फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक, क्लासिफिकेशन अँड फार्माकोलॉजिकल ॲस्पेक्ट ऑफ ड्रग, युजेस ऑफ कॉमन ड्रग ऑफ टॉक्झिसिटी एक्सेट्रा. ठीक आहे. त्याच्यामध्ये ती जी ॲप्लिकेशन फीस असणार आहे, बघा जनरल OBC आणि EWS साठी पण वेगवेगळी ॲप्लिकेशन फीस राहील. इथं वरती दिलेलं आहे वाटतं ते. ॲप्लिकेशन फी पूर्ण बघा, अनरिझर्व UV, OBC, नॉन क्रिमिलियर्स, EWS साठी तुम्हाला म्हणजे 1,000 आहे, पण त्याच्यामध्ये GST ॲड करून 180 ॲड करून टोटल 1,180 रुपये तुम्हाला त्यासाठी पे करावं लागणार आहे. आणि SC, ST, PWBD साठी फीस नाही आहे. ठीक आहे.
मित्रांनो, ही एक लिमिटेड वॅकन्सी आहे, फक्त 4 जागा आहेत. त्यामुळे तयारी आत्तापासूनच सुरू करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फार्मसिस्ट मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच फार्मसी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.